नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मागील 4 ते 5 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत। या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढी संबंधित मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय। निवडणूक आयोगाने केलेल्या या मागणीवर न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी पार पडली। यात सुप्रीम कोर्टाने निवडणुकींसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। 31 जानेवारी नंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्यानं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना आता मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे। राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतलाय, त्यामुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे। राज्याच्या मोठ्या शहरातील मोकळ्या सरकारी जागेवर जाहिरात फलक उभारण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे। या धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या जागेवर जाहिरात फलक उभारण्यासाठी ई-लिलाव केला जाणार आहे। या लिलावात सर्वाधिक बोली लावणारा कंत्राटदार पात्र ठरवला जाणार असून त्यासोबत 5 वर्षांचा करार केला जाणार आहे। माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बीड शहरात बंजारा समाजाच्या वतीने आयोजित विराट मोर्चाला हजेरी लावली। या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट मधील नोंदणीनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली। या मागणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेषाधिकार समिती स्थापन करावी अशी आग्रही मागणी देखील केली। सध्या राज्यात एखाद्या नेत्याची प्रसिद्धी करण्यासाठी 50 ते 100 कोटी रुपये खर्च करून जाहिराती सुरू आहेत। पण जाहिराती करून एखादी व्यक्ती नटवरलाल होऊ शकतो, मात्र लोकनेता नाही। लोकनेता जर व्हायचा असेल तर लोकांच्या मागण्या समजून घेऊन लोकांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय। पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत। मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 73 आणि 96 नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून तो तात्काळ लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण 2025 जाहीर करण्यात आलाय। तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे। 2 वर्षापूर्वी मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी न करता सरकारने त्याचे या प्रदेशावरचे प्रेम पुतळा मावशीसारखे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। या बैठकीत 100 घोषणा आणि 20 निर्णय घेण्यात आले होते। तब्बल 37,016 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र त्या घोषणा हवेत विरल्याचा आरोप दानवे यांनी केलाय। कराड येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश UL जोशी व दिलीप पतंगे यांच्या नेतृत्वाखालील लोक न्यायालयाला चांगला प्रतिसाद मिळाला। अपघात प्राधिकरण, धनादेश अनादरण, तडजोड पात्र खटले, दावे लोक न्यायालयात मांडले गेले तरी या लोक न्यायालयात 696 खटले सामंजस्याने मिटले असून 6,18 लाख रुपयांच्या तडजोडीतून दावे यशस्वीरित्या निघाले आहेत। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्यातील केवळ पात्र महिलांनाच या सरकारची योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता पुन्हा एकदा मराठवाड्यातून याबाबत अपात्र महिलांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। तब्बल 1,25,000 महिलांनी अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। आता या 1.25 लाख महिलांना योजनेतून वगळण्याचे, त्यांचा लाभ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे। बीडमध्ये बंजारा समाजाचा सोमवारी दुपारी मोर्चा निघाला। या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी वंजारा आणि बंजारा एकच आहोत असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झालाय। बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी याचा तीव्र निषेध करत बंजारा आणि वंजारा वेगवेगळे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले। मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आली आहे, तर भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। कोकण रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका क्लिकवर रेल्वे गाड्यांची सद्यस्थिती समजणार आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने केआर मिरर KRCL मोबाईल ऍप सुरू केले आहे। मराठीसह 4 भाषात हे ऍप कार्यान्वित आहे। नव्याने डिझाईन केलेल्या मोबाईल ऍप मध्ये वापरातील सुलभता, प्रवेश योग्यता आणि वैयक्तिकरणावर भर देण्यात आलाय। कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरका बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्यापही पसार होता। आज अखेर कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला आहे। कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे। पोलिसांकडून कृष्णा आंदेकरला अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते। दरम्यान तो काही वेळापूर्वी पुणे पोलिसांमध्ये हजर झालाय। अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अनेकदा विदेशी नागरिकांचा सहभाग असल्याची देखील माहिती समोर येते। आता या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 16,000 विदेशी नागरिकांची भारतातून गच्छती करण्याच्या हालचाली सुरू आहे। वक्फ दुरुस्ती कायद्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयाचे काँग्रेससह विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी स्वागत केले। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा न्याय, समता आणि बंधुत्व या घटनात्मक मूल्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली। माकप, द्रमुक हे राजकीय पक्ष तसेच जमियत उलेमा ए हिंद, ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ, ऑल इंडिया पसंदा मुस्लिम महज या संघटनांनाही निर्णयाचे स्वागत केले। ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे। अतिशय प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळावर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय। प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलाय। या तिघांवर पोलिसांना संशय आहे। गजबजल्या पर्यटन स्थळी सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। एखादा रुग्ण रुग्णालयात उपचारानंतरही बरा होत नसेल तर यासाठी प्रत्येक वेळी निष्काळजीपणासाठी डॉक्टरला जबाबदार ठरवला जाऊ शकत नाही। न्यायमूर्ती संजय कुमार आणि सतीश चंद्रा यांच्या खंडपीठाने एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात सुनावणीवेळी ही महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। आसाममध्ये भ्रष्टाचार विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री विशेष सतर्कता सेलने आसाम सिव्हिल सेवा अधिकारी नुपूर बोराच्या घरावर धाड टाकली आहे। या दरम्यान अधिकाऱ्यांनी तब्बल 90 लाख रुपये रोकड आणि 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे। या धाडीत तब्बल 2 कोटींच्या जवळपास संपत्ती जप्त करण्यात आली आहे। तसेच नुपूर बोरालाही अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आलाय। टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी एका महिलेने हातात घेतलेलं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं। या पोस्टरवर लिहिलं होतं भारतीय नवरा हवा। या महिलेने हाती घेतलेल्या या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली। तसंच या महिलेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर चांगलाच व्हायरलही झाला। इतकंच नाही तर ज्या ठिकाणी ती महिला पोस्टर घेऊन उभी होती तिला पाहण्यासाठीही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी गर्दी झाली। उत्तर कोरियातील हुकुमशाह किम जोंग उन यांच्या अजबगजब निर्णयांसाठी बऱ्याचदा चर्चेत येतात। आता किम जोंग उन यांनी आईस्क्रीम या शब्दावर बंदी आणली आहे। आईस्क्रीम नावामधून परदेशी प्रभाव दिसून येतो असं किम जोंग उन यांचं म्हणणं आहे। त्यामुळे यापुढे एसीयुकिमो अथवा इरो बिंगो सुयेंगी हा शब्द वापरला जाईल। या शब्दाचा अर्थ बर्फापासून बनलेली मिठाई असा होतो। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केले। या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाला ठार केल्याची माहिती समोर आली होती। याबाबत आता जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलाइस काश्मीरी याने माहिती दिली। त्याने मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचे कबूल केले आहे। US फेडरल रिझर्व्ह बँकेची आजपासून व्याज दराबाबत निर्णय घेण्यासाठी 2 दिवसीय बैठक सुरू होणार आहे। पण त्याआधी अमेरिकेच्या अपिलीय न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिलाय। फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर रिजा कोक यांनी पदावरून हटवण्याच्या आदेशावर बंदी घातली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली आहे। यात रशियाकडून तेल खरेदी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता या लढाईत मक्याचा समावेश झाला आहे। नुकतेच अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी मक्याचा मुद्दा उपस्थित केला। भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण ते आमच्याकडून एक गोणी मका सुद्धा विकत घेत नाही, असं अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक म्हणाले।
मुंबई विद्यापीठाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले। मागील 5 वर्षात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। 2021 ते 22 मध्ये 113 विद्यार्थी होते, आता 258 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। 61 देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत। एक खिडकी प्रणालीमुळे प्रवेश प्रक्रिया सुलभ झाली। आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करार करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढले आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 16 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,690 रुपये आहे, तर 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,466 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,29,460 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,295 रुपये आहे। भारतात 6G टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे। IIT हैदराबादने 7G हर्ट्झ बँडमध्ये 6G प्रोटोटाइपचे यशस्वी प्रशिक्षण केले आहे। PTIच्या अहवालानुसार हे तंत्रज्ञान 2030 पर्यंत रोल आउट होण्याची अपेक्षा आहे। विद्यमान 5Gच्या तुलनेत हे अधिक वेगवान असेल आणि गाव, शहर, आकाश, जमीन आणि समुद्र अशा सर्व ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाईल। ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेता रोहित पुरोहित बाबा झाला आहे। रोहितची पत्नी शीना बजाज हिने मुलाला जन्म दिलाय। रोहितने इंस्टाग्रामवर पोस्ट करून बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली। भारताची ग्रँड मास्टर आर वैशालीने ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात विजेतेपद राखण्याची ऐतिहासिक कामगिरी केली। ही स्पर्धा सलग 2 वेळा जिंकणारी ती पहिली बुद्धिबळपटू ठरली। या कामगिरीसह तिने प्रतिष्ठेच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे। सोमवारी झालेल्या अखेरच्या 11व्या फेरीअंती वैशाली आणि कॅटरीना लायनो यांचे समान 8 गुण होते, मात्र सरस टायब्रेक गुणफरकामुळे वैशालीने विजेतेपद राखले। पण या विजयाची खरी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली, जेव्हा तिने आईला स्टेजवर बोलावून ट्रॉफी तिच्या हातून स्वीकारली। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।